बंगला हिंडायचा तेव्हा मी याला अंगणवाडीत घेऊन गेलो, प्राथमिक शाळेत घेऊन गेलो, हायस्कूलला घेऊन गेलो, कॉलेजला बी सोडलं कधी कधी. सगळी गोष्ट याला मी संघ घेऊन केली. 2चे 4 केले माझ्या साक्षीने. मग आता ते मनाली शहर आहे ना, मी फक्त पेपरला वाचलं होतं. आणि त्या मनाली जवळच काय हनीमून. शिल्पा जड घ्या बरं. अन्न कुठे गेले का आपले? काय माहिती, इथेच असतील कुठे. अण्णांना सांगून जायला पाहिजे ना आपण. हा ते तिकडे पारावर बसलेले. चाल तिकडे अण्णांकडे चल. बोला. अरे गमीला ते भरून टाकायचं. तुम्हाला तिकडे शोधत होतो मी. तुम्ही इकडे येऊन बसले. घ्या ना. आम्ही काय म्हणतो, आम्ही काय म्हणतो ऐका ना. काय भानगडे? बुट बिट लई इस्त्रीचे कपडे, बॅग 2. आम्ही ना दोघं नवरा बायको जरा फिरायला चाललेलो आहे. अच्छा अच्छा. कुठं मुंबईला चालले का? नाही, बाहेर गावी मनालीला हनीमूनला चाललोय. काय काय? हनीमूनला मनालीला चाललोय. मनाली? हा. पुढं काय म्हटलं? हनीमून. हनीमून म्हणजे मनाली जवळच आहे का ते गाव? अहो आमच्या दोघांचं नवीन लग्न आलंय ना. अरे माहित आहे ना मला. आकलीचा पत्ता आहे केला. आपल्या दोघांचं नवीन लग्न झालं काय मला माहिती का? माझ्या हाताने लग्न केलं अहो तुमचं. मग तुम्हाला आम्ही हनीमूनला चालू फिरायला चाललो. फिरायला मी चाललोय. त्याला तेच विचारतो. ते मनाली जिल्हा आहे का? काय माणूस आहे. अहो अण्णा ते ना एक आहे ना एकदम आहे ना निसर्गरम्य वातावरण आहे. आणि ना मनाली ना हो. माहित आहे ना, मी वाचले पेपरामध्ये. हा मग ना आमचे नवीन लग्न आलंय ना, तर आम्ही तिकडे आहे ना हनीमूनला चाललेलो आहे दोघं. प्रायव्हसी म्हणून आमच्या दोघं नवरा बायकोनं मग तुला तेच विचारितो ते हनीमून का? हनीमून. मग हनीमून तिला काय प्रसिद्ध आहे असं विचारितो मी. हनीमून मध्ये काय प्रसिद्ध आहे? आता तुम्हाला कसं सांगू अण्णा? तुम्हाला हनीमून म्हणजे माहितीच नाही. शिल्पा आता काय करायचं? यांना कळतच नाही हनीमून ते काय प्रसिद्ध आहे म्हणजे. अगं मला सांग बरं. कसं सांगू या माणसाला बाबा. बरं तर मी ना ताईलाच फोन ह्या करतो. बाबाला म्हणती खुशाल. बरं मी ना ताईलाच फोन करतो. ताई सांग. एकदा आपण त्या तिथे बसू जरा. चला तर. बरं ठीक आहे चल. ये गे शिल्पा ये. ही बॅग घ्या बरं. आणि दुसरी गोष्ट, माझे कपडे धुवेले का? तुमचे कपडे धुवायची काय गरज आहे. नाही, आम्ही नाही, दोघंच चाललोय. ही बॅग आहे माझे कपडे धुवेले ना. अहो आम्ही दोघंच चाललोय. तुम्ही काय येणार अहो का आम्ही आमच्यासोबत? दोघंच चाललोय. नवरा बायकोचं काम आहे तिथं. अहो हनीमूनला दोघं नवरा बायकोच जातो. तुम्हाला माहिती नाही का? नाही मी कपडे पाहतो ना, माझे धुवेले का फक्त? बरं थांबा मी ताईला फोन लावलाय. हॅलो. हॅलो. हा अगं ताई घरी आहे ना, एक अर्जंट मध्ये अण्णा पाय ना काय डोक्याला ताण देऊ राहिले. आम्हाला बाहेर जायचं हनीमूनला. जाऊन देते. थांबा मामा तुम्ही. आम्हाला आहे ना बाहेर गावी जायचंय. अण्णा आम्हाला जाऊन देते. अण्णा म्हणताय मला पण यायचंय तुमच्या सोबत. तू ये ना घरी ये लवकर. डायरेक्ट कपडे धुवेले माझे घरी घरी पण करेले. चला चला मला कळतच नाही आता. चला. नाही थांबा ताई येते. नाही कपडे धुवेल नसते ना मग आलो नसतो मी. अहो अण्णा अहो तुम्ही येतच नाही. पहिली गोष्ट तुम्ही येत नाही. आम्ही दोघंच नवरा बायको. आम्ही दोघं आहे ना कोण म्हणतं येत नाही? मी येतो ना. झालंय ना तुमचं लग्न झालं. तुम्हाला हनीमून माहितीच नाही का? अहो अण्णा अरे मी या बावळ्याला तेच विचारितो. हा एवढा ग्रॅज्युएशन झालं शिकलेला, एवढं जनरल नॉलेजच्या परीक्षा पास झाला. मी त्याला तेच विचारितो का मनाली जवळ आहे का ते? मला सांग. मनाली तर हनुमान मनाली ते हनीमून किती अंतर आहे? हनीमूनचं आणि मनालीचं किती अंतर आहे? अहो अण्णा मनाली ते हनीमून अंतर नाहीये. मनाली हे शहर आहे. अरे माहिती आहे ना, तू घडी घडी तेच शब्द लोक बोला जाऊ रे. आता तुम्हाला कसं समजून सांगू? मग कोणी एखादा प्राध्यापक बोला. अगं मी सांगू का? बरं तू सांग. एक बोला मला कळ. सांग. आम्ही दोघं नवरा बायको निघालो हनीमूनला. तरी आमच्या मागं लागले म्हणे की मला पण जायचंय म्हणे हनीमूनला. काय म्हणे? हनीमूनला जायचं आम्हाला म्हणे. मला पण यायचं तुमच्या बरोबर. अण्णा तुम्ही कुठं चालले बॅगी? नाही हे कपडे धुवेले का पाहिले फक्त म्हणलं मग यांच्या बरोबर निघावा आपण. डायरेक्ट निघाले ते कपडे भरून. कपडे धुवेले नसते तर मीच आलो नसतो. आता तू सांगता हनीमूनला दोघं नवरा बायकोचं काम राहतं. अण्णांना कसं सफारी पण आहे. 3 ड्रेस कम्प्लीट आहे माझे. आणि मग आता मला सांगा, हा बारका होता भोंगळा हिंडायचा तेव्हा मी याला अंगणवाडीत घेऊन गेलो, प्राथमिक शाळेत घेऊन गेलो, हायस्कूलला घेऊन गेलो, कॉलेजला बी सोडलं कधी कधी. सगळी गोष्ट याला मी संघ घेऊन केली. 2चे 4 केले माझ्या साक्षीने. मग आता ते मनाली शहर आहे ना, मी फक्त पेपरला वाचलं होतं. आणि त्या मनाली जवळच काय हनीमून. अण्णा हनीमून ऐका ना. ऐका मी ते हनीमून आहे ना. मग
हनीमून ते मनालीचं किती अंतर आहे म्हणलो, मग मला बी येऊ ना पाहायला. मला नवीन नवीन गोष्टी पाहायला खूप आवडतात. अण्णा हं. बोला ऐका आता. ना. हं. हनीमून म्हणजे तुम्हाला त्याचा अर्थ माहिती का? अरे असेल काही काही मी थंड सांगू का तुम्हाला हे बघ. थंड हवेचं ठिकाण ऐका आहे ना, का? तुम्ही- बापरे तू सांगणार आहे का आता बापाला? ऐका तुम्ही म्हणता ना तो म्हणतो तुम्ही कसं. पंढरपूरला जा, तुम्ही पंढरपूरला जा, तुळजापूरला जा, मी पैसे देते तुम्हाला 50,000 रुपये त्यांच्या account ला अरे टाकून दे. पैशाचा सवाल हा, नाही. ते दिवस आहे तुमच्या आता तुम्हाला तिकडे अकाउंटला जायचे. पैसे टाकून देतो, तुम्ही ना पंढरपूर तीर्थयात्रेला जाऊन या. तुम्ही वारी पण बिरी आता आहे ना करा. आम्हाला तुला हनीमूनला माझं अकाउंट दाखव का किती पैसे. अहो पण मला माहिती आहे पैसे अहो, आहे. अण्णा एक लाख आणि 65,000 रुपये माझे. अण्णा तुमच्याकडे पैसे आहे, अजून लागले तर मी देते. तुम्ही मित्रांना घ्या आणि वाऱ्या करायला जा. तुम्ही त्याच्यासोबत आहे, मनालीला कशाला जाता? अरे मला हौस आहे. आमची ट्रेन लेट होती समजा ही आमच्या आम्हाला आहे ना- पाठीमागे लागली. मला हौस आहे तुमच्या अहो बरोबर. तुम्हाला नाही नेऊ शकत अण्णा अण्णा. अण्णा अण्णा तुम्हाला पोरं झालेत ना? पोरं झालेत ना? मी झाली, हा पोरं झालेत ना? मग ते तुम्हाला पोरं कसे झाले हे माहिती ना? आता तुम्ही कशी म्हणे काय काय बोलते, मला लाज वाटू राहिली तुझ्या बोलणं ऐकून. अहो अण्णा मला त्यालाच हनीमून म्हणता. काय? त्यालाच हनीमून म्हणतात. त्यालाच नवीन लग्न झालेलं नवरा बायको हनीमून साठी बाहेर का जातात? प्रायव्हसी असते, त्यांच्या दोघांचे एकमेकांचे विचार जुळले पाहिजे म्हणून जातात. अण्णा तुमच्या काळामध्ये कुठंच जात नव्हते. काय बोल तू, पोरं वयाचं हनीमूनचा काय संबंध. अण्णा अण्णा ऐका ना, तू काय बोलले आता, तुम्हाला पोरं व्हायले का आणि मग त्याच्यासाठी चालले. म्हणजे तिकडे पोरं व्हायला कोणी डॉक्टर आहे का. अण्णा डॉक्टरची गरज कशाला आहे? तुम्ही काय बोलले मगाशी मला. ए तू माझे 2ची 4 झाले, मग आता आमचे पण 2ची 4 होऊ द्यायचे का नाही, त्यासाठी मी मनालीला चाललोय अण्णा. कळालं? आम्ही फिरायला मी चालले तेच विचारतो, कोणी डॉक्टर आहे का तिकडे हनीमूनला. हो अण्णा हानी ऐका एक तू काय बोलली, पोरं वाट्या म्हणून झाले. बाई कुठून धक मारली आणि मी बोले अण्णा ऐका ना, हम्म. नवरा बायको असतात. नवरा बायकोंमध्ये काय काय होतं तुम्हाला माहितीये? याला आता नको मला लाज वाटू राहिली. लाज वाटली ना अण्णा तुम्हाला? माझा बाप आहे मला सांगायचं. ते दोघं मग जण तेच ते सांगतोय फिरायला की चालले. आम्ही दोघं नवरा तुम्ही कुठं बायको दोघांमध्ये चालले मनालीला चाललोय. हनीमून म्हणतात इंग्लिश मध्ये. हा मग आता जायचं का तुम्हाला त्यांच्यासोबत? नाही नाही, तू मला थोडं आणखी निराळ्या भाषेत जर सांगितलं ना. बाई निराळी भाषा आता हो कोणती आता भाषा अण्णा सांगणार आहे? आपली ताई काय तुम्हाला आता कोणती निराळ्या भाषेत सांगणार आम्ही आहे. तुमची नाही, मला सून आहे, जवळ तर 50% मी कळलं, तुम्हाला 50-60% अण्णा कळलं. अण्णा 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 पहिले कसं आताच्या जनरेशन मध्ये पोरं आहेत ना, फिरायला जातात आणि मग प्लॅनिंग करतात पोरं होऊ द्यायचे का नाही, थोडस एकमेकांचे विचार जुळतात. त्याचं काय म्हणणं आहे, हिचं काय म्हणणं आहे, त्यांच्या लाईफ मध्ये यांना काय करायचं आहे, इथं कसं त्यांना या फॅमिलीची सवय नसते, मग आपल्या समोर ते बोलू शकत नाही. अरे मग मी काय त्यांच्या माझ्या समोर बोला आणि पोरं तयार करा म्हणतो का येडपट. फक्त एवढ्या लांब काय जायची गरज आहे. ए तुम्ही जा तुम्ही, मी तुम्ही ना अण्णाला सांगते. ताई अण्णांना पाहून घे. पण माझी माझी ना इच्छा फ्लाईट लेट होती. आमच्या मागं लागली. मी तुम्हाला पंढरपूरला घेऊन जा तुम्ही. आमची फ्लाईट लेट अरे अरे होती. ऐका ना ऐका ना यार, काय येतो अण्णा आम्ही येतो ताया. जा चल शिल्प चल. बरं ठीक आहे. आता या बाय मला तो 75% समजलं. अण्णा हनीमून म्हणजे ते दोघं नवरा बायको थोडस प्रायव्हसी साठी चालले. अच्छा अच्छा, म्हणजे जसं हे थोडक्यात बोलू का, आता जरी मी बाप म्हणजे काय असेल ना, तर बाप कसा हे राहतो, काही गोष्टी चार भीती चार करतात ना. हा ते तिथं मोकळ्या म्हणजे थोडं एन्जॉय करून मग तुम्हाला जायचंय का त्यांच्यासोबत? नाही, आता? नाही, नाही, नाही. हा मग याला हनीमून म्हणतात. अच्छा अच्छा, अरे मग तेव्हा सांगायचं ना मला. मग ते कसं काय सांगतील? सुनन लेख सांगतील का आता? नाही नाही, आता तू सांगितलं आलं हा लक्षात. त्यासाठी थोडस मोबाईल मध्ये ना ती ही हू ची व्हिडिओ बघण्यापेक्षा याचं नॉलेज घेत जा. नाही काही नाही, पण काय तुम्हाला बघायचं होतं हनीमून त्याला- कसं असतं. म्हणजे हनीमून म्हणतात का? हा म्हणजे आम्ही हनीमून करायला चाललो. हा बस झालं हो अण्णा, नाही. मला लाज वाटायला लागली नाही आता. नाही, मग काय समजायचं ते समजलं मला हा आता. बरं. चालले मी घरी, काम सोडून तुमच्या इथं आले समजून सांगायला. ठीक आहे ठीक आहे, आभारी आहे बरं का. सांग, माझ्या डोक्यात प्रकाश पडला. हा काय आहे, मला जे समजलं नाही ना ते मी विचारित असतो, त्याच्यामुळं मग विचारलं नाही काय बिघडलं. मग पण माझ्या डोक्यात प्रकाश पडला ना आणि माझं अज्ञान मला लक्षात आलं. मला आता हसू येतं आणि राग बी येतो. ठीक आहे, मी तो प्रत्येक आई वडिलांनी आपल्या पोरींना आहे ना हनीमून साठी पाठवावा. हनीमून हनीमून हनीमून